नमस्कार, मी अभिलाषा, फाउंडर अँड ॲडमिन ऑफ महाराष्ट्रीयन लेडीज असोसिएशन. आजचा फर्स्ट पायलट प्रोग्राम आहे MLA सेलिब्रिटी आणि आजचं सूत्रसंचालन करणार आहे डॉक्टर दीप्ती आणि आजचे सेलिब्रिटी आहेत गायत्री अकोलकर, विद्युत विकास हे त्यांचे ब्रँड आहे. तर आजपासून नवीन जे आपण सेशन चालू करतोय त्याचा आज पहिला भाग आहे. नक्की पहा आणि मी आता आमचे सूत्रसंचालन जे करते डॉक्टर दीप्ती त्यांच्याकडे हँडओव्हर करते. हॅलो डॉक्टर दीप्ती. हॅलो मॅम, आय होप यू आर डुईंग फाईन. हॅलो MLA, सगळ्यांना माझ्याकडनं खूप खूप नमस्कार. हाऊज एव्हरीवन डुईंग अँड आय होप यू आर हॅव्हिंग अ ग्रेट सॅटरडे. कसे आहात सगळेजण? सगळे कोण कोण बघताय हा शो? प्लीज स्टार्ट पुटिंग लाईक्स गाईज. आय एम वेटिंग फॉर ऑल युअर लाईक्स अँड कमेंट्स. ओके, सो डाऊन एनर्जी. मी डॉक्टर दीप्ती, तुमची आजची सूत्रसंचालिका. आणि आज जसं आपण पाहिलं आहात, आजच्या कार्यक्रमाचं नाव आहे MLA सेलिब्रिटी. ही अभिलाषा मॅमने कन्सेप्च्युलाइज केलेला हा एक नवीन शो आहे आणि आज त्याचा सीझन 1 आपण लॉन्च करतो आहोत. आणि आजच्या पहिल्या पायलट एपिसोडची आपली गेस्ट ऑफ ऑनर असणार आहे गायत्री अकोलकर फ्रॉम विद्युत विकास. सो टाळ्यांच्या कडकडामध्ये आपण इन्व्हाइट करूया गायत्रीला. गायत्री प्लीज या लवकर, वी आर वेटिंग फॉर यू. गायत्री. Hello, 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 Gayatri. How are you? So nice to see you today. Good evening, Dr. Dipti. कशी आहेस गायत्री? हो, खूप मस्त. सगळेजण काय म्हणतात? कसा चाललाय तुमचा सॅटरडे? कॅन यू टेल मी समथिंग अबाउट टुडेज डे? व्हॉट आर यू डुईंग टुडे? आता लॉकडाऊन थोडं कमी झालं किंवा आता ऑफिसेसला थोडा वेळ चालू ठेवायची परवानगी दिली, त्यामुळे आमच्या आता थोड्या साईट व्हिजिट्स आणि सगळं चालू झालंय. सो आजच एक आम्ही रेसिडेन्शियलची सोलरची साईटची व्हिजिट करूनच चालूय. दॅट्स रिअली वंडरफुल. सो पीपल हू डोंट नो गायत्री, गायत्री ही विद्युत विकास या कंपनीला इथे रिप्रेझेंट करते आहे आणि ती त्यांची एनर्जी मॅनेजर आहे. आणि मी तिला नेहमी म्हणते पॉकेट साईज पॉवर हाऊस, कारण तिच्या नावाप्रमाणेच ती लिटरली फिल्ड विथ ऑल द एनर्जी. गायत्रीचं इंट्रोडक्शन देण्याआधी मी फक्त एवढंच सांगेन की एक गाणं आपण ऐकलं होतं मिस्टर इंडिया मधलं, बिजली गिराने ये है आई. पण ही मुलगी आहे, ही बिजलीचं बिल कमी करण्यासाठी आलेली आहे. सो बिजली का बिल घटाने के लिए ये है आई आणि ही आहे आपली गायत्री अकोलकर. सो गायत्री अकोलकर, तुझं पुन्हा एकदा MLA सेलिब्रिटी या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत करते. आणि बिफोर वी स्टार्ट विथ दिस वंडरफुल इंटरव्ह्यू, वी वुड लाईक टू नो समथिंग अबाउट युअर सेल्फ. तुझं बालपण कुठे गेलं आणि समथिंग दॅट विल ऍक्च्युअली चीअर अस अप. सो हिअर इज टू यू गायत्री. वी वुड लाईक टू लिसन इट फ्रॉम यू. येस, थँक्यू. इतकं वार्म वेलकम आणि एकदम छान गाण्यानेच एकदम सुरुवात केली आहे, त्यामुळे एकदमच छान वाटलंय मला. थँक्यू सो मच डॉक्टर दीप्ती, अभिलाषा मॅम, MLA टीम आणि MLBN टीम की आज यांनी ही छान पायलट इंटरव्ह्यू स्टार्ट केलाय. सो थँक्यू सो मच. आता माझ्याबद्दल थोडं सांगते. ऑलरेडी डॉक्टर दीप्तींनी खूपच छान बिजली का बिल कम करणे हे आई असं म्हणून खूपच चांगली इंट्रोडक्शन दिली आहे. तर मी एक थोडंसं आधीपासून सांगते की नमस्कार, मी गायत्री अकोलकर, आताची जोशी. मी बॉर्न अँड बॉट अप इन पुणे, एकदम पक्की पुणेकर आहे मी. आणि अगदी जन्मापासूनच मी इथे असल्यामुळे माझं पूर्ण शाळा आणि कॉलेज किंवा पूर्ण शिक्षण आणि लग्नानंतरही मी आता पुण्यातच आहे. ही जर्नी एक कशी सुरू झाली तर असं आहे की लहानपणापासून माझे बाबा, आजोबा आणि काका म्हणायचे की मी कोथरूडच्या साईडला जाऊन आलो किंवा अजून कुठल्या तरी साईटला जाऊन येतो. तर मी एकदम छोटी असताना मला असं फार क्युरिओसिटी होती की अरे साईट म्हणजे हे नक्की कुठे चाललेत किंवा काय करतात बाबा हे साईटवर. तर मग या शब्दाच्या जास्त करून क्युरिओसिटीमुळेच मी
आमच्या बिझनेसला किंवा इलेक्ट्रिकलला मी जास्त कनेक्ट झाले एकदम. आणि मग ह्याच्यातच मला मग काय आहे साईट, मग हे नंतर थोडं थोडं त्यांच्याबरोबर बाबांबरोबर मी बघायलाही जायला लागले की अरे नक्की साईटवर जातात म्हणजे हे नक्की काय करतात, चला आपण बघून येऊयात. म्हणून थोडी मोठी झाल्यावर प्रायमरी किंवा हायस्कूलमध्ये मी त्यांच्याबरोबर साईट्स पण बघायला लागले. सो थोडंसं जेव्हा आपण म्हणतो की एखादा बिझनेस घरातनं मी आले किंवा थर्ड जनरेशन मी आहे, तर अख्खं फॅमिलीच त्या बिझनेसला एकदम 100% असं कनेक्टेड असतं. तर तसंच काहीसं माझ्याबद्दलही झालं की मी त्यांच्याबरोबर साईटवर जाऊन जाऊन इलेक्ट्रिकल खूपच आवडायला लागलं. त्यामुळे मी शाळेत असतानाच ठरवलं की चला आपण इलेक्ट्रिकलमध्येच करिअर करून आपलाच बिझनेस बघूयात. सो मग मी हे ठरवलं होतं म्हणून मी डायरेक्ट वाडिया कॉलेजमधनं मी डिप्लोमा केला आणि त्यानंतर पुणे युनिव्हर्सिटीमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगही मी कम्प्लीट केलं. सो असं घरचं बॅकग्राऊंड इलेक्ट्रिकल आणि त्यामुळे त्याच्यात माझी रुची वाढली आणि त्यातच मग मी माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं. सो असा माझा ऍक्च्युअली प्रवास हा सुरू झाला इलेक्ट्रिकलमध्ये. आणि थोडंसं अजून ऍड करते की थोडं मी जेव्हा बिझनेसमध्ये आले आणि कामं करायला सुरुवात केली तर खूप जणांनी मला विचारलं की इलेक्ट्रिकलचं तू इन्स्टॉल करते हे खूप छान गोष्ट आहे, पण आमचं बिल खूप जास्त येतं, तर ते कमी कसं होईल ते आम्हाला तू जरा जास्त टिप्स सांगत जा, किंवा ऑलरेडी डिझाईन करताना जास्त कर की आमचं बिल कमी होईल. सो हा इंटरेस्ट खूपच वाढला आणि त्यामुळे मग मी ते काम पण सुरू केलं आणि मग मी काही कोर्सेस पण बघितले की या रिलेटेड काही आहे का. तर मग त्यानंतर मग मी माझं मास्टर्स आहे ते मग एनर्जी मॅनेजमेंटमध्येच केलं की पूर्ण आपण टेक्निकली स्ट्रॉंग असलो पाहिजे. एखाद्याला विजेचं बिल कमी करून द्यायचंय तर हे तुम्ही मग ती त्याच्यातच मी डिग्री मिळवली की मग मी टेक्निकली लोकांना सांगू शकेन की तुमचं बिल कसं कमी होईल. सो असं एक माझे एक इंट्रो आहे की इलेक्ट्रिकल मध्ये मी कशी आले आणि आता एनर्जी मध्ये मी कसं स्टार्ट केलंय. वंडरफुल वंडरफुल. खूप छान वाटला हा तुझा प्रवास ऐकून. आणि जसं म्हणतात बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, कदाचित लहानपणीपासूनच ही छोटी गायत्री सगळ्यांना एक हिंट देत होती, ओके आय एम गोइंग टू बी द मेन एनर्जी गर्ल इन द अकोलकर फॅमिली. सो वी आर सो हॅपी टू हॅव यू. आणि आज जे सगळे वुमन एंटरप्रिन्युअर्स तुझा इंटरव्ह्यू बघतायत ते डेफिनेटली इन्स्पायर होणार आहेत तुझ्या या छान प्रेरणादायी कथेतनं किंवा तुझ्या या सगळ्या प्रवासातनं. तुझ्या लहानपणीबद्दल काही आम्हाला कळेल का, की लहानपणी काही तू एखादी गोड गोष्ट किंवा अशी समथिंग स्पेशल दॅट यू वॉन्टेड टू शेअर विथ अस? सो वुड यू लाईक टू से एनिथिंग? हो कॅन यू म्हणजे से एक समथिंग अबाउट युअर फॅमिली? हो नक्कीच. बिझनेसमध्ये मी आहे तर अख्खी फॅमिली, मी जॉईंट फॅमिलीमध्ये राहायचे लग्नाआधी, लग्नानंतर सुद्धा आमची जॉईंट फॅमिलीच आहे. तो पूर्णपणे सगळ्यांबरोबर राहिल्यानी आम्ही 4 बहिणी, म्हणजे चुलत करून 2 बहिणी आणि सख्खी पण माझी बहीणच. तर आम्ही कुठलीही गोष्ट मे महिन्याच्या सुट्टीत ऍक्टिव्हिटी असेल तर आम्हाला एकत्रच सगळं आम्ही जायचो. तर आम्ही स्विमिंगला जायचो. तर या सगळ्या जणी मोठ्या, आम्ही सगळ्यात लहान आहे घरात. तर स्विमिंगला आम्ही एकत्र जायचो. तर कॉम्पिटिशन होत्या, मी व्यवस्थित शिकले होते पण पहिलीत वगैरे असेल किंवा मोठा गट वगैरे अगदी छोटी होते, तर मला उडी मारायला खूप भीती वाटायची. तर तिथे कॉम्पिटिशनला त्यांनी स्टार्ट म्हणलं पण मला खूप भीती वाटायला लागली, त्यामुळे मी तिथे उडीच मारत नव्हते. तर माझ्या आत्या बहिणीने आणि चुलत बहिणीने मला ढकलून दिलं आणि तिकडे त्या लाईफ गार्डला चढलं, अरे बापरे हिला बहुतेक पोहता येत नाहीये म्हणून ही उडी मारत नाहीये. तर ते एकदम फुल रेडी होते की हिला आपण आता वाचवायचंय का काय उडी मारायचंय. पण मी ते व्यवस्थित कम्प्लीट केलं आणि आल्यानंतर इतकी अशी चिडले होते की कोणी मला ढकलून दिलं. तिथे आल्या एक त्यांना धपाटा मारला ज्यांनी मला ढकललं, माझ्या बहिणींनी त्यांना. सो ती एक होती. मग त्या माझी सख्खी बहीण नॅशनल स्विमर आहे, म्हणजे मी तर डिस्ट्रिक्ट पर्यंतच गेले कारण की कॉम्पिटिशन मी एवढ्या हे नाही केल्या तिच्या इतक्या. पण ती एक सुरुवात आमची अशी होती आणि अशी एक फनी गोष्ट होती की आम्ही सगळे एकत्र असायचो. सो कोणी असं सगळ्यांना घेऊन सगळेजण पुढे गेले की म्हणजे मी नाही उडी मारत आहे बट ठीक आहे हिला पोहता येतं, त्यांना माहिती होतं म्हणून त्यांनी बिनधास्त ढकलून पण दिलं कशाचा काही विचार न करता. सो अशा काही काही गमती आहेत लहानपणीच्या. वाव, खूप छान वाटलं तुझी ही मजेशीर गोष्ट ऐकून. आणि ह्याच्यावरून मला एक छोटासा किस्सा तुम्हाला सगळ्यांना सांगायचा आहे. सो मी खूप आधी एक छोटासा इंटरव्ह्यू पाहिला होता, त्याच्यामध्ये ऋतिक रोशनचं घर दाखवत होते आणि त्याचा एक छोटासा कॉर्नर होता वेअर अ स्मॉल किड वॉज ट्राइंग टू रीच हायर, म्हणजे तो आपला हात वर करत होता आणि काहीतरी लिहित होता. सो देयर वर 4 लाईन्स, आय कुड, आय शुड, आय वुड, आणि सगळ्यावर काठ मारली होती आणि लास्ट मध्ये होतं आय डिड.
So same goes for Gayatri. जशी तिला आधी पोहण्याची भीती होती, थँक्स टू हर सिस्टर नाव शी कुड इवन स्विम. आणि ही जी इंडस्ट्री आहे, जी इलेक्ट्रिकल म्हणा किंवा एनर्जी सेव्हिंग म्हणा, आय वुड स्टिल नॉट कॉल इट अ वुमन डॉमिनेटेड इंडस्ट्री. अशा एका वेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं नाव कमावणारी ही गायत्री, आणि आम्हाला तिचा खूप 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 अभिमान आहे. So Gayatri, here we have for you surprise number 1. So Abhilasha ma'am, please play video number 1 for you, and Gayatri, hold your hands, and it's going to be an emotional ride for you. Oh my God. हॅलो, मी सिद्धी, गायत्रीची सख्खी बहीण. सो मी तिला लहानपणापासून म्हणजे अगदीच ती आईच्या पोटात असल्यापासून तिला ओळखतेय. सो ती अतिशय जिद्दी आणि चिकाटी असलेली मुलगी आहे. एखादी गोष्ट तिला मिळवायची असेल किंवा त्या गोष्टीत तिला काहीतरी अचीव करायचं असेल तर ती गोष्ट मिळेपर्यंत ती त्या गोष्टीचा पिछा सोडत नाही. सो ही खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे तिच्याबद्दल. आणि तसंच ती एक उत्तम भरतनाट्यम डान्सर आहे. तिचं अरंगेत्रम झालं आहे आणि तिचं एमटेकही झालं आहे. सो ती अभ्यासातही इक्वली हुशार आहे. सो अशा रीतीने मी म्हणू शकते की ती एक ऑलराऊंडर आहे. आणि सध्या ती माझ्या बाबांबरोबर आणि कुणालबरोबर आमचा हा बिझनेस पुढे न्यायला खूप मेहनत घेते. सो त्यासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. माय गॉड, डॉक्टर दीप्ती, हे खूप मोठं आणि छान सरप्राईज तुम्ही मला दिलंय. हीच माझी जी बहीण जी लेवलची स्विमर आहे आणि ह्या सगळ्यांनी मिळून मला ढकललं होतं, ती हीच त्यातली एक. Yeah, but I'm very sure, Gayatri, that one push has made you what you are today. So we are very, very thankful to Siddhi for being part of this wonderful journey. सिद्धी अकोलकर ही आपल्या गायत्रीची बहीण आहे आणि तिने आपल्याला एक छोटासा संदेश तिच्यासाठी दिला होता. आय होप यू एव्हरीबडी वॉच्ड इट. सो गायत्री, मूव्हिंग अहेड विथ युअर जर्नी, आय वुड लाईक टू नो अबाउट युअर एज्युकेशन, की तुझ्या एज्युकेशनचा तुझ्या ह्या फील्डमध्ये कसा फायदा झाला आणि तू पुढे त्याच्यामध्ये अजून काही स्पेशलायझेशन केलं का? ओके, तर मी थोडंसं आमची फर्म आणि माझं एज्युकेशन दोन्ही रिलेट करते. की विद्युत विकास ही जी आमची जी फर्म आहे तरी माझ्या आजोबांनी 1966 मध्ये सुरू केली. आणि त्यानंतर माझे वडील, माझे बाबा आणि काका ते दोघंही ते बघत होते. आणि आम्ही जरी मुली असलो चौघी तरी आम्ही फुलाचा धिंगाणा आणि दंगा घातलाय कायम, की असं कधी मुलगी असं म्हणून काही ट्रीट त्यांनी केलं नाही. असं इक्वलच आम्हाला ठेवलं. सो असं कधी नव्हतं की मुलगी म्हणून ह्या बिझनेस बघेल का नाही, असं कधीच नेचर नव्हतं आमच्या इथे. तर त्या म्हणजे एक छान असं कल्चर किंवा बॅकग्राऊंड, फॅमिली बॅकग्राऊंड इथे आमच्याकडे अशी झाली होती. तर मग मी असं म्हणेन की माझं जस्ट अ सेकंड डॉक्टर दीप्ती, आमच्याकडे जस्ट लाईट गेले, जस्ट अ सेकंड. No problem. So till the time Gayatri gets back on the track, आज जे पण सगळे व्ह्युअर्स इथे जमलेले आहेत, MLA च्या सगळ्या वंडरफुल लेडीज, गायत्रीने एक छोटासा कॉन्टेस्ट ठेवलेला आहे आणि मी त्या कॉन्टेस्ट बद्दल थोडंसं सांगेन. आज आम्ही तुम्हाला 5 प्रश्न विचारणार आहोत. त्यातला पहिला प्रश्न आता लवकरच येतोय. पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री कोण? महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री कोण? क्विकली आन्सर द्या. अँड नाउ वी वुड लाईक टू हिअर फ्रॉम गायत्री. Come on, Gayatri, we are here, all ears. ओके, सॉरी मध्ये थोडा डिस्टर्बन्स आला. तर सो घरी एकदम छान फ्रेंडली आणि मस्त कल्चर असल्यामुळे जेव्हा मी ऍक्च्युली माझं ग्रॅज्युएशन संपवलं इंजिनिअरिंगचं आणि बिझनेसमध्ये जॉईन झाले मी, तर तेव्हा वडिलांनी अशी कधी सूट नाही दिली की तू मुलगी आहेस म्हणून तू फक्त ऑफिसमध्ये बसायचं किंवा इथूनच हँडल करायचं, असं कधीच नाही घेतलं. तर मला सगळं माहिती असायला पाहिजे किंवा बिझनेस मधली प्रत्येक गोष्ट आली पाहिजे, म्हणून ते मला लाईट मार्केटमध्ये मटेरियल आणायला पण पाठवायचे, की म्हणजे ते अगदीच मेल डॉमिनेटेड हे होतं की तिथे मुली कधीच कुठली इलेक्ट्रिकलच्या वस्तू आणायला तरी मी कधी बघितल्या नाही. त्यामुळे ते सगळे सप्लाय सुद्धा मला खूप मदत करायचे किंवा त्यांनाही आवडायचं की अरे हा, ही मुलगी आहे आणि ज्याच्यात शिकली आहे तेच काम ती करतीये एकदम आवडीने. त्यामुळे तेही खूप मला हेल्प करायचे.
सो मग आम्ही मी असं फुल ऍक्टिवावर असं फुल्ली लोडेड सामान घेऊन जायचे. सो म्हणजे माझ्याकरता हे लर्निंग होतं. म्हणजे मी आधी खूप अशी घाबरायचे वगैरे की खरंच मी जाऊ का नाही तिकडे, पण बाबांनी मला थोडंसं असं धीट बनवलं की नाही, तुला सगळं आलं पाहिजे, तू गेली पाहिजेस. सो फार अगदी मटेरियल घेण्यापासून साईट अख्खी हँडल कशी करायची, सेल्स, एक इंजिनियर असून अकाउंट्स बघणं हे त्यांना खूप बोरिंग वाटणारं काम असू शकतं की खूप असं वाटतं काय रे, साईट एक वेळ आपण छान बघू पण हे अकाउंट्स बघणं फारच बोरिंग काम आहे असं आपल्याला वाटू शकतं. पण नाही, की बिझनेस म्हटलं की तुम्हाला सगळं त्यातनं माहिती असणं गरजेचं असतं, म्हणून तेही मला त्यांनी करायला लावलं. नंतर मार्केटिंग किंवा सेल्स हे पण किती इम्पॉर्टंट आहे, किंवा टेंडर्स आम्ही भरायचो तर ते कसं करायचं सगळंच एज्युकेशन मला माझ्या वडिलांनी दिलं. सो मी तेच म्हणेन की एक मुलगी असण्याचं कुठलंही असं अनड्यू ऍडव्हान्टेज त्यांनी मला घेऊ नाही दिलं. जर का बिझनेस मध्ये उतरली आहेस तर पूर्ण सगळं काम तुला आलं पाहिजे आणि केलं पाहिजे असं त्यांनी मला शिकवलं. सो मला त्यावेळेस खूप जणांनी बघितलं पण असेल की ऍक्टिवावर असं खूप सामान घेऊन चालले आणि मागून तर दिसत पण नसायचे मी की नक्की कोण चाललंय, इतकं ते भरून मी न्यायचे. सो म्हणजे अशी एक माझी जर्नी सुरू झाली. आणि इलेक्ट्रिकलच्या मगाशी मी इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं तसंच इलेक्ट्रिकलच्या बऱ्याच डिझायनिंग आणि इन्स्टॉलेशनच्या साईट झाल्यानंतर खूप क्लायंट्स मला म्हणले की तुझं म्हणजे बिल आमचं खूप येतंय तर ते तू कमी करून दे. म्हणजे जरी इलेक्ट्रिकल मध्ये मी शिकले असेल आणि एनर्जी मी मास्टर्स केलं तर दोन्ही हे एकमेकांना पूरक आहेत. सो दोन्ही जरी वेगळे असले तरी एकमेकांना ते रिलेट करतात. सो म्हणूनच मी असं म्हणते की तुमचं मी जे इलेक्ट्रिसिटीचं बिल आहे ते कमी करून देऊ शकते, पूर्ण 0 इतकं पण करून देऊ शकते सोलर इन्स्टॉल केल्यावर. तर ते मी आता ठामपणे किंवा टेक्निकली सांगू शकते का तर मी त्यात मास्टर्स केलंय किंवा एक थोडा एक्सपिरियन्स घेतलाय पूर्णपणे इलेक्ट्रिकलचा की जनरेशन कसं होतं, आपण काय काळजी घेतली पाहिजे. किंवा दोन्हीचा मला खूप उपयोग होतो. आणि एक असं समाधान पण आहे की मी जे शिकली आहे त्याच्यातच मी काम करतेय आणि लोकांचं खरंच बिल पण कमी होतंय, त्यामुळे मला त्यातही खूप आनंद मिळतोय. थँक्यू सो मच गायत्री. आय कुड ऍक्च्युअली इमॅजिन छोटीशी गायत्री आणि एवढं सगळं सामान घेऊन ऍक्टिवावर चालली आहे, म्हणजे सारी दुनिया का बोझ अपने कंधे पे ले चला. बट आय एम व्हेरी शुअर तुझे आई बाबा, तुझे अंकल्स यांना आता तुझ्यावर एवढा विश्वास असेल की विद्युत विकासची सगळी धुरा तू तुझ्या खांद्यांवर सक्सेसफुली आता वाहत आलेली आहेस. अँड वी आर अगेन सो प्राऊड ऑफ यू. मुव्हिंग अहेड टू नेक्स्ट सेगमेंट इन आवर इंटरव्ह्यू, मला तुला अजून विचारायचंय की जसं तू सांगितलंस की विद्युत विकास ही कंपनी, टू बी व्हेरी फ्रँक, जेव्हा मी गायत्रीशी आधी या विषयावर चर्चा केली तेव्हा तिने मला विद्युत विकासची हिस्ट्री सांगितली. अँड यू विल बी व्हेरी सरप्राइज टू नो गाईज, जसं ही गायत्रीची आय थिंक 3री पिढी आहे विद्युत विकासमध्ये काम करणारी. सो आय थिंक वामनहरी पेठे आणि चितळे बंधून नंतरची ही एक सेलिब्रिटी फॅमिली आहे. अँड वी आर सो लकी टू हॅव यू हिअर. अँड मुव्हिंग यू डिझर्व इट ऑल, यू डिझर्व इट डिअर. आणि ही छोटीशी हसणारी मुलगी, हिच्या हसण्यावर जाऊ नका, शी इज व्हेरी रिझिलियंट. आणि मी तिच्याशी जितकं बोलले त्यातनं मला कळालं की शी इज सो पॅशनेट अबाउट हर वर्क. वी आर गोइंग टू टॉक अबाउट हर जर्नी व्हेरी शॉर्टली. Gayatri, here comes another surprise for you, surprise number 2. So Abhilasha ma'am is going to play another video. आणि here the emotional ride starts for you. मला असं वाटतंय. First of all, I would like to thank Abhilasha ma'am and Dr. Dipti for giving me opportunity to talk about my dearest Gayatri. गायत्री आमच्या घरातली सगळ्यात शेंडेफळ असून सगळ्यांची खूपच लाडकी होती. पण या लाडकेपणाचा तिने गैरफायदा न घेता तिने जे ध्येय 7वीपासून ठरवलं होतं ते मेहनतीने पूर्ण केलं. आणि आता ती आणि तिचा नवरा कुणाल हे दोघंही वडिलांच्या व्यवसायाला बहारास आणण्याचा प्रयत्न करत आहेत. थँक्यू. सो कसं वाटलं हे सरप्राईज? खूप छान सरप्राईज दिलेत. आणि मी परत एकदा म्हणेन की मी आज जी आहे ती पूर्णपणे माझ्या फॅमिलीच्या सपोर्टमुळे आहे. दोन्ही फॅमिली, सासर आणि माझं माहेर, ते असे भक्कम पिलर आहेत माझ्या पाठीमागे. त्यामुळेच मी एवढं इझिली सगळं करू शकते. त्यामुळे ही माझी सपोर्ट सिस्टीमच आहे असं मी म्हणेन.
थँक्यू. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हे तर डेफिनेटली आहे की गायत्रीमध्ये जे पण सद्गुण आपण ज्याला मराठीमध्ये म्हणून, ते दोन्ही तिचे मम्मी डॅडी दोघांकडनंही आलेले आहेत. अँड वी कॅन ऍक्च्युली सी शी हॅज बीन सच अ वंडरफुल चाइल्ड. जरी नॉटी असली लहानपणी, मोठी होऊन ती खूप छान समजूतदार आणि खूप प्रोफेशनल झालेली आहे. कमिंग बॅक टू युअर फर्दर जर्नी, मला थोडंसं विद्युत विकास बद्दल सांगशील का? म्हणजे विद्युत विकास कंपनी कशी आहे, तिथं तुम्ही कसं काम करता आणि त्याचं वर्क एन्व्हायरमेंट कसं आहे? वी वुड लाईक टू नो मोर अबाउट इट. हो, नक्कीच. आम्ही आता विद्युत विकास नावातच आलं की विजेचा डेव्हलपमेंट म्हणजे विद्युत विकास असं जे आहे, तर आमचा तो मेन ब्रँडच आम्ही आमच्या कामाच्या अनुषंगाने केलाय तेव्हापासून. सो आजोबांपासून किंवा म्हणा किंवा पूर्ण आमची फॅमिली टेक्निकलच आहे. सो जे मेनली आमचं टीम जी आहे ती पूर्णपणे इलेक्ट्रिकल इंजिनियर्स आणि जे मास्टर्स आहेत ते आहेत. का आता शेवटी आम्ही जे काम करतोय ते पूर्ण टेक्निकली अनालिसिस करून देणारे आहे. सो पूर्ण स्किल्ड लोकच ह्याच्यात लागतात. त्यामुळे जे इंजिनियर्स किंवा मास्टर्स आहेत किंवा ऑडिटर आहेत, एनर्जी ऑडिटर आणि एनर्जी मॅनेजर, अशी आमची अख्खी टोटल टीम आहे. आणि आपण एक असं म्हणू शकतो की आता सोलरला जेव्हा मी बसवते किंवा कुठलं इलेक्ट्रिकलचं आपण काम करतो तर हे टेम्पररी नसतं. हे आपण साधारण इलेक्ट्रिकलचं म्हणलं तर 15 ते 20 वर्ष आणि सोलरचं म्हणलं तर मी तर 25 वर्षाची वॉरंटी देते. तर जेव्हा आपण एवढ्या वर्षांचं आपण त्यांना कमिटमेंट देतो तर आपण एक मागे जाऊन बघू शकतो की ही फर्म ऍक्च्युली किती वर्षांपासून चालू आहे. सो मी नक्की सांगू शकेन की फर्मला 55 वर्ष झाली आहेत. सो आम्ही इथेच पुण्यात सदाशिव पेठेत. सो एखादं काम केल्यानंतर काही तिथे मेंटेनन्स आला तर आम्ही इथून तुमच्या इथे जाऊ शकू. पण आमचं जे मेन विद्युत विकासचा मोटो जो आहे तो असा आहे की जे काम करायचं ते मेंटेनन्स फ्रीज करायचं. म्हणजे जे माझ्या वडिलांनी आणि काकांनी MSCBच्या कंट्रोल रूम केल्यात 25 वर्षापूर्वी, तिथे अजून काहीच मेंटेनन्स आला नाही. सो जे काम करायचंय ते मेंटेनन्स फ्रीज करायचंय की जेणेकरून तिथे नंतर तुम्हाला काही बघायला लागणार नाही 20 ते 25 वर्ष. सो सेम ऍप्लिकेबल टू सोलर की आपण जर का 25 वर्षाची वॉरंटी देतोय तर आधी कंपनीची बॅकग्राऊंड जर का बघितली तर एवढे वर्ष ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड आहोत. तर जे काम करणार आहोत ते पूर्ण नीट पद्धतीने डिझाईन करून तिथे काही हसल होणार नाही असंच करणार आहोत. सो तुम्ही नक्कीच या बाबतीत ट्रस्ट येऊ शकता. दुसरी गोष्ट म्हणजे इलेक्ट्रिकल ही गोष्ट अशी आहे की ती कोणीही नाही करू शकत. म्हणजे तुम्हाला एक्सपिरियन्स असायला लागतो. तुम्ही कितीही इंजिनियर जरी झालात तरी तुम्हाला फील्डचा एक्सपिरियन्स आल्याशिवाय तुम्ही कोणाला काही रिकमेंड करू शकत नाही किंवा कन्सल्टन्सी पण करू शकत नाही. सो नक्कीच एवढ्या वर्षांचा अनुभव आहे त्यामुळे जे आम्ही रिकमेंड करतो किंवा कमिट करतो तर ते पूर्ण करूनच देतो. मग तिथे कोणाला डाऊट किंवा काही कोणी चॅलेंज करू शकत नाही असं एक पण आहे. आणि खूप सारे सोलर जे आहेत, लोक भरपूर जण आहेत सोलर करणारे, मान्य आहे सोलर पीव्ही इन्स्टॉल करतात, पण असं इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर किंवा एनर्जी रिलेटेड की ज्याचंच ते आपण आउटपुट म्हणतो सोलर, तुमचं सेफ कसं होईल तर सोलर बसवूनच होईल. तर ही जर का तुमच्याकडे पूर्ण बॅकग्राऊंड आहे, टीम आहे, तर ते तुम्हाला एक्झॅक्ट 0 युनिट बिल हे मिळवूनच देणार आहे. म्हणजे शेवटी काही काही जण बसवतात पण तुमचे 0 युनिट्स येत नाही. पण जर का तुम्ही इनिशियली व्यवस्थित कॅल्क्युलेट केलं आणि व्यवस्थित त्यांचे नॉर्म्स जर का आहेत त्यानुसार इन्स्टॉल केलं तर तुम्हाला आउटपुट नक्की मिळणार आहे. तर ही खात्री आम्ही तुम्हाला तिथे देऊ शकतो की म्हणजे काही 25 वर्षाची वॉरंटी तर ब्रँडेडच वस्तू आम्ही वापरणार, साध्या नाही घेणार. सो असे काही काही आम्ही चेक्स तिथे, क्वालिटी चेक्स किंवा हे त्यात ठेवलेत की जे आम्ही बोलतो ते करून दाखवायचं एक आहे. त्यामुळे अशा पद्धतीचं एक थोडं वर्क कल्चर किंवा हे आम्ही ठेवलेले विजन आमचं आहे की कुठलंही काम एकदम प्रामाणिकपणे आणि नीट करायचं की आम्हाला रात्री सगळ्यांना शांत झोप लागली पाहिजे असं आम्ही ठरवलंय. तर कुठलंही काही गंडागंडी नाही, काही नाही, क्लिअर जसं आहे नियमांनी सांगितलेलं स्टँडर्डनुसार तसंच काम करायचं. That's so wonderful, गायत्री. आणि टू बी व्हेरी व्हेरी फ्रँक, आज माझा आणि गायत्रीचा दोघांचाही पहिला शो होता आणि आम्ही दोघी पण थोड्याफार साशंक होतोच की कमी कसं करू. पण गायत्रीच्या या क्यूट स्माइली आणि तिच्या आत्मविश्वासाने शी हॅज लिटरली लाइटन अप द स्क्रीन. आणि ॲज युजल जशी तुम्हाला मी माहिती आहे, मी एक शेरोशायरी केल्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही. तर ह्या सगळ्या सिच्युएशनवर मला एक खूप छान शेर आठवतोय. सो इर्शाद, मी स्वतःच म्हणते बिकॉज इज नोबडी एल्स टू आन्सर हियर. सो हियर आय गो. शहर का तब्दील होना, शाद रहना या उदास. म्हणजे एखादं शहर सॅड असेल किंवा एकदम ब्राईट आणि हॅपी असेल, रौनकी जितनी भी है सारी औरतों के दम से है.
रोने की जितनी है सारी औरतों के दम से है. So 3 cheers to strong women like Abhilasha ma'am and Gayatri. And again I say I'm really proud of you all. Coming back to again your journey, Gayatri. आपण आता बोललो विद्युत विकासची स्थापना कशी झाली, विद्युत विकास कसं काम करते, विद्युत विकास मध्ये तुम्ही सोलार पीव्ही हे काम करतात. देर आर एनी ऍडिशनल सर्व्हिसेस दॅट यू आर ऑफरिंग अपार्ट फ्रॉम सोलार पीव्ही? कारण आज जसं आपण पाहतो, आज वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे आहे अँड अनफॉर्च्युनेटली आपल्या पर्यावरणाची किंवा आपल्या पृथ्वीची, विच इज आवर ओनली होम राईट नाव, काय अवस्था आहे एव्हरीबडी नोज. आणि बिफोर एव्हरीबडी कॅन ऍक्च्युअली हिअर फ्रॉम गायत्री, आय वुड लाईक टू से की हॅपी एन्व्हायरमेंट डे टू ऑल ऑफ यू. आणि प्लीज प्लीज आपल्या नेचरची, आपल्या पर्यावरणाची थोडी काळजी घ्यायला सुरुवात करा. काही नाही तर प्लास्टिकचा वापर कमी करण्यापासून सुरुवात करा, एखादं तरी झाड लावा. अँड इफ यू वॉन्ट टू रिअली गिव्ह अ बिग चंक आणि तुम्हाला जे ऋण फेडायचं असेल आपल्या ह्या धरती मातेचं, तर हिअर यू गो, यू हॅव गायत्री. शी इज गोइंग टू हेल्प यू आउट. शी इज द एक्सपर्ट इन दिस फील्ड. ओके, सो यू विल बी हिअरिंग इट आउट फ्रॉम एक्सपर्ट व्हॉट विद्युत विकास हॅज टू ऑफर एक्सेप्ट फॉर सोलर पीव्ही. अशा अजून नवीन टेक्नॉलॉजी काही लॉन्च झाल्या आहेत का ज्याच्याने पर्यावरणाचा आणि किंबहुना आपला सुद्धा काहीतरी फायदा होईल? सो टेल मी गायत्री अबाउट इट. येस, अपार्ट फ्रॉम सोलर म्हणजे मी असं सांगेन की पूर्वी सोलर वॉटर हिटिंग होतं आणि आता सोलर पीव्ही आलंय, की मी नेहमी म्हणते की त्याने आपण आपली वीज आपल्या घरी किंवा ऑफिसवर स्वतः तयार करा. तर ही क्लीन एनर्जी किंवा पर्यावरण पूरक कशी आहे, तर जेव्हा आपण कोणत्याही जनरेशन कंपनीकडनं किंवा एमएससीबी कडनं आपण महाराष्ट्रात म्हणलं तर वीज घेतो, तर ती जनरेट करण्याकरता आयदर आपण थर्मल पॉवर प्लांट किंवा हायड्रो पॉवर प्लांट मधनं घेतो. तर थर्मल पॉवर प्लांट म्हटलं तर आपल्याला कोळसा लागतो इंधन जळण्याकरता. तर त्याच्याकरता त्यांनी काय होतं, तर शेवटी CO2 प्रोडक्शन म्हणजे हवेचं प्रदूषणही होणारे आणि पाण्याचंही प्रदूषण होणारे. जर का आपण हायड्रो पॉवर प्लांट म्हटला की ती क्लीन एनर्जी आहे, पण तरी धरणं बांधण्याकरता आपल्या शेतजमिनी बऱ्याच त्याच्यामुळे ऑक्युपाय होतात. त्यामुळे हे दोन्ही जर का म्हणले तर हे खूप खर्चिक आहेत आणि ह्याच्यामुळे आपल्या पर्यावरणाला बरीच हानी पण होते. तर व्हेराज आपण जर का सोलर पीव्ही आपल्या घरी जर का बसवलं, तर सगळ्यात पहिले काय होतं, तर ह्याला कुठलंच फ्युएल लागत नाही. आपली जी सूर्याची अक्षय ऊर्जा आहे, अनंत ऊर्जा आहे, तीच आपण वापरतो आणि त्याच्यापासूनच आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करतोय. तर ह्याच्यात कुठलंही हवेचं प्रदूषण होत नाही, कुठलंही पाण्याचं प्रदूषण होत नाही. त्यामुळे ही पूर्णतः क्लीन एनर्जी आहे आणि आपण सस्टेनेबल पण म्हणूयात, कारण की ह्याच्यामुळे जो कोळसा किंवा फ्युएल ऑइल आपलं जे वाचणार आहे, तर ते आपल्या पुढच्या पिढीला वापरता येणार आहे. कारण की आपण रिझर्व्ह आणि प्रोडक्शन ह्याचा रेशो बघितला तर तो बघितला तर 118 वर्षात किंवा ऑइल फर्नेस ऑइल वगैरे जे आहे ते 58 वर्षात संपणारे असं आपण बघतो नेटवर जर का टाकलं तर आपण जर का सोलरला स्विच झालं तर आपण नक्कीच हा साठा आहे तो आपल्या पुढच्या पिढीला पण आपण देऊ शकतो. सो त्यामुळे ही जी एनर्जी आहे ही पर्यावरण पूरक आहे आणि आज पर्यावरण दिवस आहे, तर आपण आपल्या नक्कीच एन्व्हायरमेंट करता ज्यांना शक्य आहे ते नक्कीच सोलरला शिफ्ट होऊ शकतात, इमिजिएटली होऊ शकतात. त्यानंतर म्हणजे ही खरंच खर्चिक आहे का, तर नाहीये, कारण की लॉंग टर्म आपल्याला इफेक्ट देणारी गोष्ट आहे. त्यामुळे नक्कीच ह्याचा ROI 30 ते 40% येतो जर का आपण बसवलं तर. सो दोन्ही होणार आहे आपलं, की फक्त आपलं विजेचं बिल कमी नाही होणार आहे, आपण आपल्या राष्ट्रालाही फायदा करून देतोय. फक्त राष्ट्रालाच नाही तर पूर्ण जगाला ह्याचा फायदा होतोय. का तर आपण CO2 एमिशन हे कमी करतोय आणि त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे की CO2 मुळे ग्रीन हाऊस इफेक्ट होतो, ओझोन लेअर डिप्लीट होतो. तर हे सगळे जे इफेक्ट आहेत ते कमी होणार आहेत. सो आपण आपला खारीचा वाटा म्हणूयात की आपण हे बसवल्याने आपल्या पर्यावरणाला आपण फायदा करून देतोय आणि खूप जास्त क्लीन एनर्जीकडे आपण जातोय. आणि अजून मागच्या वर्षी मी सांगते की आमची आता पूर्ण आता इलेक्ट्रिकल टू एनर्जी असा जो प्रवास विद्युत विकासचा आहे, तर सोलर करून तर पर्यावरण पूरक आहेच, पण आम्ही बरेचदा या दिवशी वृक्षारोपणचा कार्यक्रम करतो. यावर्षी आम्ही बरेच सारे झाडं करून ठेवलेत. 55 वर्ष पूर्ण झाली म्हणून आम्हाला 55 लावायचं असं आमचा हे आहे. फक्त आता लॉकडाऊनमुळे आम्ही ट्रॅव्हल नाही करू शकतो ज्या ठिकाणी आम्ही ठरवलंय, पण एकदा हे पूर्ण थांबलं की आम्ही नंतर हा नक्कीच साजरा करणार आहोत. या वर्षी आम्ही 55 वर्ष पूर्ण झाली म्हणून हा असं ठरवलंय आणि दरवर्षीच आम्ही वृक्षारोपण हे करतोच. म्हणजे इन शॉर्ट आपल्याला आता
कसं ग्रीन एनर्जी किंवा गो ग्रीन कडे कसं जाता येईल, तर भरपूर मार्ग आहेत. तर ते आम्ही सगळे वापरून करतो. म्हणजे इन शॉर्ट अगदी घरी जी झाडं आम्ही लावली आहेत, तर घरचा जो ओला कचरा जो असतो तो आम्ही घरीच वापरतो. प्लास्टिक वेगळं सेग्रिगेट करून ठेवतो, ते फक्त प्लास्टिकवाल्यांना देतो. सो असे वेगवेगळे इनिशिएटिव्ह भले काय छोटे असे ना, आमच्या लेवलवर असू देत, पण हे आम्ही स्टार्ट केले. सो येस, असा 2-3 ऍक्टिव्हिटीज आम्ही करत असतो. वंडरफुल वंडरफुल स्टोरी आणि खूप छान माहिती दिलीत. आय होप आता इथे असणाऱ्या सगळ्यांनी हे सगळं नोट डाऊन केलंय आणि ऑफकोर्स दिस व्हिडिओ इज गोइंग टू बी देअर फॉर अ वाईल. आणि प्लीज हे सगळे पॉइंट्स जे तिने नोट केले तुम्ही ते लक्षात ठेवा आणि ते आपल्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करायला लागा. तिने खूप सारे टर्म्स इथे यूज केले आहेत कार्बन एमिशन बद्दल. देर आर थिंग्स लाईक ओझोन डिप्लेशन एज वेल. सो प्लीज गो गुगल इट आउट जर तुम्हाला माहिती नसतील तर. आजच्या या काळामध्ये हे खूप 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 इम्पॉर्टंट आहे. सो गायत्री, एक छोटंसं मी म्हणेन की वी विल जस्ट गो स्लाइटली ऑन पर्सनल लेवल अँड आय वुड जस्ट लाईक टू नो, तू फावल्या वेळामध्ये जर तुला मिळत असेल तुझ्या स्केड्यूल मधनं, तर तू काय करतेस आणि तुझे काय छंद आहे, तुला काय करायला आवडतं? ऍक्च्युली एक 2-4 गोष्टी आहेत की मला आवडतात. मला योगा करायला खूप आवडतं. सो मी बरेचदा योगासनं किंवा त्या ह्याच्यात करत असते. नंतर मी भरतनाट्यम शिकली, सो मी डान्स तर करतच असते. आणि थर्ड म्हणजे स्विमिंग. सो या 3 गोष्टी आहेत की ज्या माझ्या हॉबीज आहेत आणि मी एकदम आवडीने त्या करत असते. डान्स तर म्हणजे मी असं जस्ट थांबले असेल तर माझ्या डोक्यात कायम काहीतरी चाललेलं असतं की मी नाचतच असते असं मला वाटत असतं. सो फावला वेळ जेव्हा मिळेल तेव्हा ह्याच 2-3 गोष्टी मी करत असते. त्या मला करायला खूप आवडतात. वाव, खूपच छान. तुझ्याबद्दल ऐकून अजून असं वाटतंय की कधी आपण सगळे हिला भेटू आणि कधी हिच्याशी छान मैत्री करता येईल. ऑफकोर्स वी नो इच अदर फ्रॉम अ व्हेरी लॉंग टाइम, बट थँक्स टू वॉट एव्हर हॅपनिंग अराउंड आम्ही खूप भेटू शकत नाही आहोत. सो गायत्री, एव्हरीबडी हू इज वॉचिंग दिस लाईव्ह त्यांना तुझ्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. आणि आता तुझ्यासाठी येत आहे नेक्स्ट सरप्राईज. अँड ह्या सरप्राईजनी आय एम व्हेरी व्हेरी शुअर. दिलाय. सो हिअर यू गो गायत्री. येस, सरप्राईज सांगायच्या आधी मन असं घट्ट कर. घट्ट. ठीक आहे. विद्युत विकासाच्या प्रगतीसाठी तू जे काही कष्ट घेतेस ते खरंच खूप वाखाणण्याजोगे आहेत. तुझ्या या सर्व कष्टांना साजेसं यश मिळू देत हीच अपेक्षा. आणि आम्हाला सगळ्यांना सुद्धा खूप अभिमान आहे. कीप इट अप. खूपच खूपच छान सरप्राईज आहे. खूपच छान आहे. मी असं म्हणेन की मी जरी समोर तुम्हाला प्रत्येक वेळेस दिसत असले तरी प्रत्येक एखादा इव्हेंट सक्सेसफुल होण्याकरता एक बॅकस्टेजला कंटिन्युअस काम करणारी टीम असते. तीच आमची विद्युत विकासची टीम आहे. आणि त्यात माझे वडील, माझा नवरा आणि माझी पूर्ण फॅमिली आणि टीम मेंबर्स आहेत की ज्यांच्यामुळे आज मी तुम्हाला इथे दिसते. सो थँक्यू सो मच. हे तर खूपच जास्त छान सरप्राईज होतं की हो, कुणाल माझा नवरा तो माझ्याबरोबर, मी माझ्या पाठीशी नाही म्हणणार कारण की तो माझ्या बरोबर असतो. तो मला प्रत्येक चांगली वाईट गोष्ट सांगत असतो आणि नवीन शिकण्याकरता मला नेहमी हेल्प करतो. असं कधी म्हणत नाही की नाही नाही हे नाही करायचं, आपण असं नाही करायचं. उलट कायम मोटिवेट करतो, नाही तू हे कर, तू ते कर. म्हणजे मी सांगितलं की योगा मला आवडतं, तर मी लहानपणापासून नॉर्मल योगासनं बरेचदा केली. फ्लेक्झिबिलिटी आहे, सगळं मान्य आहे. पण मी कधी शीर्षासन केलं नव्हतं विदाऊट सपोर्ट. तर मागच्या लॉकडाऊनमुळे, कुणालमुळे मी ऍक्च्युली ते करायला लागले. सो असं आहे की एकमेकांना असं बरोबर पुढे घेऊन जायचं असं एक छान नेचर आहे. त्यामुळे असं बेस्ट फ्रेंड टू हजबंड असं एक छान एक जर्नी आमची आहे. त्यामुळे हे तर सरप्राईज खूपच छान होतं अभिलाषा मॅम. तुम्ही नक्की मन घट्ट करून जायचं. एकदम बरोबर आहे. हे सगळे सरप्राईज डॉक्टर दीप्तीने प्लॅन केले होते आणि मला लास्ट थँक्यू सो मच. मजा आली. होप यू आर लाइकिंग दिस हो, गायत्री. खूपच. आणि आम्हाला ऑफकोर्स तुझ्याबद्दल आणि कुणालबद्दल पण जाणून घ्यायला आवडेल. बट बिफोर दॅट आय वुड लाईक टू जस्ट से आउट टू ऑल द यंग लेडीज आउट हिअर. आपण नेहमी म्हणतो की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. तो स्त्री नेहमी मागे सपोर्ट, आधार हीच भूमिका करत आली आहे.
पण गायत्री आणि कुणालचं हे खूप छान उदाहरण आहे, वेर दे आर लिटरली होल्डिंग दे हँड टुगेदर रिअली टाईट, आणि ह्या यशोगाथेमध्ये ते पुढे जात आहेत सोबत, एकमेकांना सपोर्ट करतात आणि एकमेकांसाठी आहेत. सो आय एम रिअली थँकफुल टू कुणाल जोशी. हा छान मस्त व्हिडिओ तुम्ही एक मेसेज गायत्रीसाठी पाठवलात, आणि आजकालच्या लिंगोमध्ये म्हणजे आजकालच्या भाषेमध्ये जसं म्हणतात हॅशटॅग कपल गोल्स. सो येस गाईज, यू आर ऍक्च्युअली द कपल गोल्स. अँड moving ahead with your story, so are you comfortable telling about how you and Kunal met? So we would like to just hear out about it very quickly if you are comfortable. हो, नक्कीच. मी म्हणेन की आम्ही इलेक्ट्रिकलीच कनेक्टेड आहोत. परत एकदा इलेक्ट्रिकल हा मुद्दा आला. भलेही आम्ही एका कॉलेजमध्ये नसलो तरीही आमच्या दोघांची ब्रांच ही सेम होती इलेक्ट्रिकल. नंतर मास्टर्स पण आम्ही एनर्जी मॅनेजमेंटमध्ये एकत्र केले, म्हणजे बॅचेस पुढे मागे होत्या, पण परत एकदा इलेक्ट्रिकल हा मुद्दा आला. आम्ही कॉमन फ्रेंड्स थ्रू भेटलो होतो आणि बरेचदा अभ्यास आणि हे त्याच्यामुळे आम्ही बेस्ट फ्रेंडच होतो. आणि मग लवली अरेंज्ड असं आमचं 2019 मध्ये लग्नही झालं. सो एक मी बिझनेस करताना आपल्या म्हणजे मी असं म्हणेन की मराठी ह्याच्यात खूप असतं की असं बिझनेस नको, तुम्ही परमनंट जॉबच केला पाहिजे कारण की मंथली इन्कम आला पाहिजे. तर ह्याला माहिती होतं की फॅमिली बिझनेस आहे आणि मला हेच करायचं आहे. तर त्यांनी मला कधीच नाही म्हणला नाही. कायम त्यांनी मला एक असं मोठं विजन ठेवलं की तू या लेवलला जा, नाही तू या लेवलला जा, तू हे केलं पाहिजे. सो एका बेस्ट फ्रेंडचा किती सपोर्ट ह्याच्यात असू शकतो हे मला दिसतं. जेव्हा मी मास्टर्स करत होते तेव्हा मला इंटर्नशिप मिळाली होती कमेंट्समध्ये. सो तेव्हा एक 6 महिन्यांकरता मला असं झालं होतं की अरे विद्युत विकासकडे कोण बघणार नाही, त्या साईटवर वगैरे कोण जाणार. सो तेव्हा कुणाल मग आपणहूनच म्हणला की मी पण जॉईन होतो, म्हणजे होणार होताच, पहिल्यापासूनच ठरवलं होतं की बिझनेसच करायचा दोघांनी. तर म्हटलं मग नंतर करण्यापेक्षा आत्ताच करूयात. मग त्यावेळेसची जी त्याची मदत आहे ती खूपच चांगली आहे की एका कन्सल्टंटकडे जॉब करत असून सुद्धा केवळ मला एक चांगलं ग्लोबली चांगल्या टीम मध्ये काम मिळण्याकरता किंवा एक्सपिरियन्स मिळण्याकरता तो तिकडून शिफ्ट होऊन विद्युत विकासमध्ये आला आणि मग तिकडे इंटर्नशिप पण कम्प्लीट करता आली आणि छान एक्सपिरियन्स पण घेता आला. सो एक असं छान एक बॉन्डिंग आहे. तो एकदम शांत आहे. आजचा त्याचा व्हिडिओ बघून मला खूपच असं खरंच असं एकदम वेगळं वाटलं, कारण की दोघांमध्ये जर का बघितलं तर मी खूप बोलते. त्याचे मित्र म्हणतात पण की तुला बोलायला वेळ देते का नाही वगैरे, पण तो एकदम शांत आहे. म्हणजे माझ्याकरता राईट पार्टनर आहे. मला कायम शांतच मुलगा हवा होता कारण की माझी बडबड कोणीतरी ऐकून घ्यायला हवी होती. सो एक असं छान हे आहे आणि खरंच खूप छान वाटलं मला आता त्याचा व्हिडिओ बघून. थँक्यू डॉक्टर दीप्ती. सो वी वुड जस्ट लाईक टू नो की तुला कसं वाटलं हे तीनही व्हिडिओज बघून. तुझं एक क्विक काय म्हणतात रिॲक्शन वी वुड लाईक टू नोट. खूप छान. आणि कोणाचा व्हिडिओ तुला सगळ्यात जास्त आवडला? आय नो वी कॅनॉट कम्पेअर, पण कोणाच्या व्हिडिओने तू सगळ्यात जास्त खुश झालीस? तिन्ही कारण की सिद्धी आणि कुणाल हे माझे एकदम स्ट्रॉंग पिलर्स आहेत, पण ते कधीही असे मीडिया समोर येणारे नाहीयेत, खूप कमी वेळेला येतात. सो सगळ्यात जास्त त्या दोघांचं बघून झालं. आणि ऑफकोर्स आईचं ऐकून तर म्हणजे खूपच छान वाटलं. म्हणजे बरेचदा आपण करत असतो पण अशी वेळ येत नाही की आपल्याच घरातल्यांकडनं आपलं कौतुक ऐकायची जनरली सवय नसते. आणि आता या ह्याच्यात तुम्ही हे मला खूप छान सरप्राईज दिलं की जेणेकरून माझी परत एनर्जी खूप बूस्ट होणार आहे पुढचं काम करायला. डेफिनेटली. सो खूप छान वाटलं तुमच्या या इलेक्ट्रिकल प्रेमाची गोष्ट ऐकून. कोणी इथे ऑथर्स असतील तर प्लीज, हे खूप छान स्टोरी आहे, ह्याच्यावर ऍक्च्युली नॉवेल बनवू शकतं. इट्स अ व्हेरी युनिक स्टोरी. सो कोणी लिहिणारे असतील तर प्लीज ह्याच्यावर छान कादंबरी किंवा छान सिरियल डेफिनेटली येऊ शकते. आपण आता एक पुढचा पॉइंट आपण कव्हर करूया. हा पॉइंट आय थिंक प्रत्येक उद्योजिकेच्या, प्रत्येक बिझनेस वुमन और बिझनेसमॅनच्या लाईफमध्ये येतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला काय खडतर प्रवास करायला लागतो, काय चॅलेंजेस किंवा काय लिमिटेशन्स येतात. सो आय वुड लाईक टू नो फर्स्ट इन दिस फील्ड, हे जे इलेक्ट्रिकल सोलार पीव्हीचं किंवा एनर्जी सेक्टरचं जे फील्ड आहे त्यात तुला काय लिमिटेशन्स आले. अँड सेकंड, ॲज अ वुमन डिड यू फील यू वेर नॉट, म्हणजे तुला कुठे असं वाटलं की स्त्री म्हणून कुठेतरी काही प्रॉब्लेम्स आले किंवा तू ते कसे पार केले? फर्स्ट वी वुड टॉक अबाउट ओनली द लिमिटेशन्स यू फेस्ड अँड देन विल गो अहेड फ्रॉम देअर. सो गायत्री, ऑल युअर्स.
नक्की. मी परत म्हणेन, मी कधी चॅलेंजेस किंवा लिमिटेशन नाही म्हणणार. या माझ्याकरता अपॉर्च्युनिटीज आहेत, की मी कुठे अजून जास्त काम करू शकते किंवा लोकांना सांगू शकते, की हे खरंच फायद्याचं आहे किंवा चांगलं आहे. तर चॅलेंजेस किंवा अपॉर्च्युनिटी मी असं म्हणेन, की सोलर पीव्ही हे अजून नवीन आहे. खूप जणांना अजून ह्याच्याबद्दल माहिती नाहीये. सोलर वॉटर हिटिंग आपण आपल्या लहानपणापासून बघतोय, घरी लावलेलं बघतोय. पण सोलर पीव्ही येऊन आता एक 5-6 वर्षात झाली. म्हणजे ऍक्च्युअली आपल्या सगळ्या मिडल क्लासनी किंवा आपल्यासारख्या लोकांनी इन्स्टॉल करायला 5-6 वर्ष झाली. तेवढ्या रेट त्याचे आलेत. त्यामुळे मला ह्याचा अवेअरनेस वाढवणं हेच एक चॅलेंज आहे. सो असं ट्रेनिंग घेऊन किंवा ऍक्च्युअली इलेक्ट्रिसिटीचं बिल दाखवून की कसं कमी होईल, हे एक माझं चॅलेंज असतं, की लोकांना समजावून सांगणं की खरंच असं होऊ शकतं आणि हे टेक्निकली करून पण होऊ शकतं. म्हणजे आपल्याला ह्याच्यात मीटरमध्ये काही गडबड नाही करायचे, तरी सुद्धा आपलं बिल कसं 0 होणार आहे, 0 युनिट्स होणार आहे, हे सांगणंच मला एक चॅलेंजिंग वाटतं. सो मला नवीन नवीन लोकांना भेटायला ऍक्च्युअली आवडतं. सो मी चॅलेंज नाही म्हणणार. मला ऍक्च्युअली त्यांच्याकडनं फीडबॅक मिळत असतो, की अजून लोकांना काय काय माहितीये, काय काय माहित नाही. मी त्यांना काय काय सांगणं एक्सपेक्टेड आहे किंवा काय काय फ्लोनी आपलं बिल कमी होऊ शकतं, हे जे सांगण्याची जी एक जर्नी आहे ना, ती मला ऍक्च्युअली आवडते, की कसं ह्याच्यावर ओव्हरकम करू शकेन. सो मी नाही म्हणणार की हे चॅलेंज आहे, मी म्हणेन की अपॉर्च्युनिटी आहे मला अजून 200% स्वतःला प्रूव्ह करून सांगण्याकरता. आणि हो, हे मेल डॉमिनेटेड फील्ड आहे. कधी कधी असं लोकांना होतं की ही मुलगी आणि ही कसं करू शकेल. सो असं त्यांना कधी कधी वाटतं. पण जेव्हा कंपनी प्रोफाईल किंवा मी आधीचं केलेले काम किंवा ते कुठल्याही गोष्टी टेक्निकली जेव्हा मला विचारतात आणि जेव्हा मी त्यांना आन्सर करू शकते, तर त्यावेळेस त्यांना ते पटतं की नाही, ही मुलगी करू शकेल किंवा ह्यांची टीम करू शकेल. तो एक मला स्ट्रॉंग पॉईंट वाटतो, की हो, खूप वेळा असं त्यांना वाटलेलं आहे की खरंच ही बोलते ह्यात कितपत तथ्य आहे, खरंच होईल का नाही. सो म्हणून कधी कधी आधी पण बोलवून काम करून घेतात आणि मग एकदा केल्यानंतर ते एकदम सॅटिस्फाईड असतात की नाही, आमचं खरंच बिल कमी झालंय. आणि ते जेव्हा होतं तेच माझ्याकरता खूप मोठं म्हणजे वर्क सॅटिस्फॅक्शन जे म्हणतात, ते त्यातूनच मग मला मिळतं. वंडरफुल वंडरफुल. खूप छान वाटलं आणि खूप इन्स्पायरिंग होतं. व्हॉट एव्हर, जरी तू त्याला चॅलेंजेस म्हणत नसलीस, बट इन रिअल लाईफ दे आर चॅलेंजेस. आणि इथे पाहणाऱ्या, हा व्हिडिओ लाईव्ह पाहणाऱ्या खूप साऱ्या एंटरप्रिन्युअर्सला तुझी ही जर्नी, तुझे चॅलेंजेस, तू ज्या प्रकारे या चॅलेंजेसला ओव्हरकम केलं, त्याने खूप प्रेरणा मिळती आहे. अँड अगेन हिअर आय एम गोइंग टू से वन मोर शेअर. आय एम सो सॉरी, बट आय रिअली कुडंट हेल्प. सो ही तुझी जी जर्नी होती, ह्याच्यातनं आपल्याला एक गोष्ट चांगली कळाली, की आपणच आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. कोणीही आपल्याला, आता रिसेंटली आय थिंक वन ऑफ आवर MLA मेंबर मिताली हिने एक ऍक्टिव्हिटी सुरू केली होती, ज्याच्या सेव्हियर हा वर्ड होता आणि त्यात सेंटेन्स बनवायचं होतं. तर त्यात मी सेंटेन्स हे बनवलं होतं की डोंट वेट फॉर रेस्क्यू स्क्वॉड, बी युअर ओन सेव्हियर. सो आय एम गोइंग टू से अ शेअर. होल्ड युअर हॉर्सेस. माझा शेअर नाहीये, सो फक्त मला खूप आवडतो हा शेर. ह्या शेर मध्ये असं म्हणलं आहे की ना हम सफर से निकलेगा, ना हम नशी से निकलेगा, तुम्हारे पैर का काटा तुम्ही से निकलेगा. सो दॅट सेव्स इट ऑल. तुमचे लव्ड वन्स तुम्हाला सपोर्ट करतील, तुमचे फ्रेंड्स तुम्हाला बॅक करतील, बट यू हॅव टू फेस युअर ओन प्रॉब्लेम्स अँड यू हॅव टू ओव्हरकम देम. So on that note, Gayatri, here is going to be your last surprise video, and I'm very sure this is going to be the best of all. I would say most emotional of all. आणि मी आता काही बोलणार नाही. अभिलाषा मॅम will play the video. आज खूपच सरप्राईज आणि खरंच छान वाटतंय पण मला एकदम. थँक्यू सो मच डॉक्टर दीप्ती. गायत्री आणि कुणाल यांनी आमच्या विद्युत विकास या फर्मला एका उच्च स्टेटसला नेऊन ठेवले आहे. गायत्रीचा हा प्रवास इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर ते एनर्जी मॅनेजर हा इतका आनंददायी होता की तो आम्ही पूर्णपणे एन्जॉय केला. एखादी गोष्ट करायची तिने ठरवली की ती करण्यासाठी तिची प्रचंड मेहनत घेते आणि तिची धडपड आणि तळमळ ही बघण्यासारखी असते. तिच्या ह्या पुढील वाटचालीस
आमच्या खूप खूप शुभेच्छा. मला माहिती तुझ्या डोळ्याच्या कडा ज्या पानावल्या ते दिसत आहेत मला, तुझ्या फिलिंग तिथपर्यंत दिसत आहेत, तुझ्या अशी अरे असं होते, एवढे इमोशनल झाली आहेस. पण हे सगळे आशीर्वाद आहेत आणि त्या आशीर्वाद आणि एवढ्या सपोर्टमुळे तू आज एवढ्या मोठा पल्ला तू गाठलेला आहेस आणि अजूनही खूप मोठं तुला यशाचं शिखर गाठायचंय. ओव्हर टू यू डॉक्टर दीप्ती. थँक्यू सो मच गायत्री. आणि आम्ही अकोलकर काकांना पण खूप थँक्यू म्हणतो की त्यांनी ह्याच्यामध्ये खूप छान पार्टिसिपेट केलं. इवन वी थँक्यू अपर्णा काकू, त्यांनी पण खूप छान पार्टिसिपेट केलं आणि खूप छान मनापासून त्यांनी मेसेजेस इथे शेअर केले. सो बिग थँक्स टू गायत्रीज पेरेंट्स, गायत्रीज सिस्टर अँड हर हजबंड एज वेल, मिस्टर कुणाल जोशी. थँक्यू व्हेरी मच. सो गायत्री, नाव वी आर स्लोली रीचिंग टुवर्ड्स आपल्या कार्यक्रमाचा उत्तरार्धामध्ये आपण पोहोचतो आहोत. आणि आता मला तुझ्याकडनं जाणून घ्यायचं आहे की आता ह्या फील्डमध्ये तू आहेस आणि यु नो थँकफुली बाय ग्रेस ऑफ गॉड अँड बाय ऑल युअर हार्ड वर्क एज वेल यू आर फ्लरिशिंग. तू खूप उंच जात आहेस, तुझी यशोगाथा वाढत चालली आहे. तुझ्यासोबतच्याच ह्या सगळ्या वुमन एंटरप्रिनर्स इथे आहेत. MLA फेसबुक ग्रुप हा अभिलाषा मॅमचा ग्रुप आहे आणि त्यांनी एका फॅमिली सारखं हे सगळं जोडलंय सगळ्या माणसांना इथे. आणि ह्या ग्रुपने आपल्या, म्हणजे तू पण ह्याच्यावर अग्री करशील की आपल्या ग्रुपने खूप काही दिलंय जे आपण वर्ड्स मध्ये नाही एक्सप्लेन करू शकत. सो ह्या 88,000 पॉप्युलेशन असणाऱ्या, मुलींची पॉप्युलेशन असणाऱ्या या फेसबुक ग्रुपसाठी आणि ऑल द वुमेन आउट देअर आणि इवन मेल, बिकॉज यू आर ऍक्च्युअली द आयडियल पर्सन फॉर दॅट, व्हॉट इज दॅट मेसेज दॅट यू वुड लाईक टू गिव्ह इट टू अदर्स? तुझा एक काय मेसेज असणार आहे सगळ्यांसाठी? सो गायत्री. येस, नक्कीच सांगेन मी. आधी अभिलाषा मॅमना थँक्यू म्हणेन की त्यांनी ही एक छान ऍक्टिव्हिटी सुरुवात केली. तर खूपच छान, म्हणजे मला एकदम छान वाटलं की तुम्ही पहिल्यांदा ठरवलं आणि हा इंटरव्ह्यू किंवा ही ऍक्टिव्हिटी घ्यायचं ठरवलं आणि पहिल्यांदा तुम्ही मला संधी दिलीत. खूप छान वाटतंय. असं ऍडमिन खूप कमी असतात की जे प्रत्येक मेंबरकडे लक्ष देऊन त्याच्यात काय वेगळं आहे, आपण ह्याला कसं छान पुढे आणू शकतो किंवा लोकांमध्ये अवेअरनेस किंवा फायदा कसा होईल हे कसं आणू शकतो, ह्याच्यात तुम्ही प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या आयडियाज किंवा प्रोजेक्ट करत असतात. जसं की प्रोडक्ट मेट, MLBN, नंतर एक्झिबिशन, खूप काय 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 ऍक्टिव्हिटीज तुम्ही करता आणि सगळ्यांना सामावून घेता. सो ही तर खूपच छान गोष्ट आहे. तर मी सगळ्यात आधी तुम्हाला धन्यवाद देईन. ह्याच्याबरोबरच MLBN ची टीम, डॉक्टर दीप्ती, की त्यांनी आज इतका छान इंटरव्ह्यू घेतला की असा इंटरव्ह्यू टाईप मला वाटलं नाही. असं वाटतं की माझ्या एका मैत्रिणीशी छान गप्पा मारतीये, आता छान कॉफी एक हातात घेऊन आपण चाय पे चर्चा किंवा कॉफी टेबल, असंच एक फिलिंग तुम्ही इतकं कम्फर्टेबल आणून दिलं, त्याबद्दल पण थँक्यू. आणि पूर्ण MLA ला मी असं सांगेन की तुम्ही कुठला पण व्यवसाय करत असाल, ते जर का तुम्ही कष्टाने आणि प्रामाणिकपणाने केलात तर त्यात तुम्ही सक्सेसफुल होणारच आहेत. आणि मी हे एक नक्की सांगेन की तुम्ही बिझनेस करत असाल तर तुमच्या घरातले 100% तुम्हाला सपोर्ट करतीलच, कारण की तुम्ही हार्डवर्क करताना ते बघत असतात, त्यामुळे ते कधी तुम्हाला नाही म्हणणार नाहीत, त्यांचा तुम्हाला सपोर्टच मिळेल. आणि एक ही तपश्चर्या आहे, म्हणजे एक मजा आहे असं नाही म्हणणार मी, ही एक तपश्चर्या आहे. तुम्हाला तुमचे 24/7 आवर्स ह्याच्याकरता द्यायला लागणार आहेत आणि ते देताना तुम्ही तुमचं काम हे एन्जॉय करा. जर का एन्जॉय केलं तर तुम्हाला एकदम छान वाटेल, असं बर्डन नाही येणार की अरे मी बिझनेस करते, अरे मी हे काम करते. नॉट ओनली फॉर बिझनेस, तुम्ही सर्व्हिस करत असला तरी ते काम एकदम एन्जॉय करून केलं तर खूपच तुम्हाला मजा येईल. म्हणजे एक छान हे करायला, म्हणजे कुठल्याही गोष्टी तुम्ही जर का डेडिकेशननी केलं तर तुम्हाला तुम्ही पण छान सक्सेसफुल व्हाल किंवा तुम्हाला पण छान रिझल्ट मिळतील आणि शेवटी आनंद तर मिळणारच आहे आपल्या आवडत्या गोष्टीत केल्याने. सो तुम्ही पण नक्की तुमची जर्नी ही अशीच एन्जॉय करा. कष्ट घ्यायला लागतात पण त्या कष्टात एक मजा आहे, म्हणजे तुम्हाला असं दमल्यासारखं फिलिंग कधीच नाही येणार, कधीच नाही येणार. तुम्हाला छान वाटत राहील की अजून काहीतरी नवीन करायचंय, मी अजून काय वेगळं करू शकतो माझं बिझनेस करण्याकरता, किंवा काय गोष्टी आता सध्या नवीन चालल्याचं तुम्ही नवीन नवीन शिकत राहाल या गोष्टी आणि छान एन्जॉय करत राहा. तर तुम्ही तुमचा बिझनेसचा प्रवास किंवा अगदी सर्व्हिसचा सुद्धा प्रवास असाच एन्जॉय करा असं मी सांगेन. मी अर्थातच खूप लहान आहे हे सांगण्याकरता, पण तरी मला जे आतापर्यंत वाटलंय आणि मी जसं एन्जॉय करते माझा बिझनेस तसाच तुम्ही सुद्धा करा.
थँक्यू सो मच गायत्री. म्हणजे खरंच असं म्हणतात ना की काम कुठचंही लहान किंवा मोठं नसतं, आपण ते कसं करतो त्याच्यावर अवलंबून असतं. गायत्रीच्या ह्या यशोगाथेने, तिच्या या इन्स्पिरेशनल स्टोरीने मी स्वतः पण इतकी इन्स्पायर झाली आहे दॅट आय रिअली वॉन्ट टू डू मोर अँड मोर इन माय फील्ड. आज इथे जमलेल्या सगळ्या जणी आय एम व्हेरी शुअर दे आर व्हेरी हॅपी टू सी गायत्री हिअर, आणि तिच्या स्टोरीने खूप 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 जणांना प्रोत्साहन मिळालेलं आहे. I am going to talk about two things here. First, I'll be talking about आपण काय करू शकतो स्वतःच्या. मी बिझनेस म्हणणार नाही, कारण की गायत्री सारख्या मुलींसाठी, अभिलाषा मॅम सारख्या महिलांसाठी काम म्हणजे काम नसतं, तर ती एक पूजा असते. यु नो, that's our therapy. That's how we feel happy about it. So it's not all about money. Money doesn't give you high. So what makes you feel more or feel happy is जेव्हा आपला एखादा क्लायंट फील करतो की ओके, जसं गायत्रीने सांगितलं की कोणाचं वीज बिल कमी केलं किंवा आम्हाला रात्री शांत झोप आली पाहिजे. सो दीज आर ऑल इम्पॉर्टंट थिंग्स इन युअर लाईफ. अगेन आय एम गोइंग टू से वन मोर शेअर. आय रिअली कांट हेल्प. सो हा शेअर टोटली डेडिकेटेड टू गायत्री. गायत्रीच्या या भन्नाट स्टोरीने आय एम व्हेरी शुअर इथे सगळेजण फार खुश झालेले असतील, आणि आय फील कधी ना कधी हा शेअर तुझ्यासाठी पण लिहिला जाणार आहे गायत्री. सो हिअर यू गो. खुदी को कर बुलंद इतना, खुदी को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले खुदा बंदे से पूछे बता तेरी रजा क्या है. सो दॅट मीन्स की तुम्ही स्वतःला इतकं स्ट्रॉंग बनवा, इतकं रेझिलियंट बनवा की देव तुम्हाला स्वतः येऊन विचारेल तुमच्या नशिबासाठी की तुम्हाला काय हवं आहे. So I really wish Gayatri all your dreams should come true and खूप उंच उत्तुंग झेप, fly higher and higher, आणि तुझी सगळी स्वप्न पूर्ण होत, आणि पूर्ण MLA टीम तुझ्यासाठी आय थिंक आता चेअरअप करत असणार आहे. सो ऑन दॅट नोट आय एम गोइंग टू थँक आवर फाउंडर ऑफ MLA, आणि आम्ही म्हणू शकतो की आमचा कल्पवृक्ष, ज्याने आम्हाला त्याच्या छायेमध्ये सामावून घेतलंय. एकदम टोटली करेक्ट. सो आम्ही लिटरली, म्हणजे आय डोंट वॉन्ट टू से, पण आम्ही बांडगुळासारखे चिटकलो आम्ही. नाव वी डोंट वॉन्ट टू लीव दॅट ट्री. सो वी आर रिअली रिअली हॅपी. अभिलाषा मॅम या सुंदर कॉन्सेप्टसाठी, MLA सारख्या छान सुरेख प्लॅटफॉर्मसाठी, जिथे महाराष्ट्राच्या छोट्या छोट्या गावांमधल्या लेडीज सुद्धा इतक्या कॉन्फिडन्सनी लाईव्हवरती बोलतायत, त्यांचे प्रोडक्ट्स विकतायत, त्यांचे सर्व्हिसेस हे करतायत. सो स्वावलंबन आणि ऍक्च्युअल फेमिनिझम, that's what Abhilasha ma'am has taught us. So feminism म्हणजे काय फक्त छान कपडे घालणं, इंग्लिश बोलणं आणि मॉडर्न राहणं नाहीये, तर स्वतःच्या पायावर उभं राहणं. जसं प्रियंका चोप्रा म्हणते की माझ्या आईने सांगितलंय की मला काही हवं असेल तर ते फायनान्शियल डिपेंडन्स. सो दॅट इज व्हॉट अभिलाषा मॅम हॅज प्रोव्हाइडेड टू एन नंबर ऑफ लेडीज थ्रू MLA. आणि जे लोक MLA वर नाही आहेत त्यांनी प्लीज MLA जॉईन करा. Now I'll quickly talk about this MLA celebrity program that we have launched. So आज आपला पहिला एपिसोड होता. आय होप तुम्हाला हा पायलट एपिसोड आवडला असेल. हा प्रोग्राम किंवा हे जे आम्ही उपक्रम राबवलेला आहे तो सर्व्हिस इंडस्ट्री मधल्या लोकांसाठी आहे, आणि ज्यांना आपल्या सर्व्हिसेसची, आपल्या सक्सेस स्टोरीची, आपले जे पण प्रवासाची दुसऱ्यांना किंवा आपल्या ऑडियन्सला पर्सनल कनेक्ट करायचं असेल, सो दिस इज द बेस्ट वे. आपण नेहमी येतो लाईव्ह मध्ये, पोस्ट मध्ये, किंवा रादर इवन ऑन अदर प्लॅटफॉर्म्स वी गेट टू सी द बिझनेस साइड और द प्रोफेशनल साइड. पण इथे तुम्ही पाहिलं की गायत्रीला तिच्या प्रोफेशन बद्दल किती आत्मीयता आहे. सो दॅट ऍक्च्युअली हिट अस, आणि त्याच्यामधनं कळालं की ओके, दिस इज हाऊ ऍक्च्युअल शी इज. सो तशा प्रकारची कनेक्टिव्हिटी तुम्हाला तुमच्या ऑडियन्स सोबत मिळेल, अँड आय एम व्हेरी शुअर दिस there won't be any other way of promoting yourself better than this, and I can vouch for this. So on that note, I would like to say big thank to Abhilasha ma'am and Gayatri. You were a wonderful guest. आता माझ्याकडनं तुला एक व्हर्च्युअल हग, आणि आम्ही दोघी मिळून तुम्हाला हग करू मॅम. सो थँक्स बोथ द स्ट्रॉंग लेडीज, अँड वी डोंट नीड एनी सुपर हिरोज. वी ourselves are the super heroes, and I'm really happy to have you here. And on that note, I'm going to say bye-bye to all of you. Thank you for listening and watching this show. And we are going to come up with some more episode with rocking ladies and celebrities from MLA. So keep watching this show. And thank you so much. Thank you so much.
थँक्यू डॉक्टर दीप्ती, थँक्यू गायत्री अकोलकर. आजचा एपिसोड खूप म्हणजे प्रमाणापेक्षा खूप चांगला झाला. मेन म्हणजे काय की आम्हाला प्रश्नांची अपेक्षा होती, पण प्रत्येकाला इतकं आवडलं. यामध्ये खूप साऱ्या क्रिएटिव्हिटीज करता येतात. पुढच्या एपिसोड मधून तुम्हाला अजून जास्त क्रिएटिव्हिटी दिसतील आमची. त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अपडेटेड असेल. मागच्या वर्षी झूम कॉल हे सगळं शिकलो होतं, ह्या वर्षी स्ट्रीम यार्ड शिकतोय. नेक्स्ट इयर अजून काहीतरी शिकेल. म्हणजे अपग्रेड करणं हे आपलं, म्हणजे अपग्रेडेड राहणं हे आपलं आता सध्या तरी गरजेचं, म्हणजे आवर ऑफ द नीड असं होतं ना, ते आहे. तर सगळ्यांनी हा एपिसोड एन्जॉय केला असेल. आणि बरेचसे आता लाईनअप आहेत, ज्यांना पण कोणाला लाईव्ह शो साठी अप्रोच व्हायचे त्यांनी मला कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू सो मच. बाय बाय. अभिलाषा मॅम, आय एम हिअर. बऱ्याच लेडीज गायत्रीला काही प्रश्न विचारू इच्छित आहेत. सो इफ गायत्री स्टील देअर, कॅन शी बी अवेलेबल फॉर सम मोर क्वेश्चन्स? येस, चालेल, मी आहे. Gayatri, I'm going to just read out one question that came to me, that मी अपार्टमेंट मध्ये राहते आणि मला तुमच्या सर्व्हिसेस अवेल करता येतील का? So can you please put some light on this question? हो, सर्व्हिस अवेल करू शकता तुम्ही. सोसायटी किंवा अपार्टमेंट मध्ये असाल तर का बाकीच्या मेंबर्सना तुम्ही जर का टेरेस वापरलं तर चालणार असेल किंवा तेवढे अँपल स्पेस असेल तर आपण हे सर्व्हिस कुठेही प्रोव्हाइड करू शकतो. नो इश्यूज. Okay, there was another question from, I don't know this lady, I think she's trying to ask, तुम्ही विद्युत विकासचे फ्रँचायझी देता का? नाही, ऍक्च्युली नाही देत, कारण की पूर्णतः टेक्निकल आहे. सो अजून तरी असं फ्रँचायझी नाही दिलेल्या. ओके, आणि देयर वॉज वन मोर क्वेश्चन, मला तुमच्या कंपनीमध्ये इंटर्नशिप करता येईल का? हो, नक्कीच येईल. प्रोजेक्टनुसार मी ऑलरेडी काही कॉलेजेसशी बोलते, तर त्यांना गेस्ट लेक्चर आणि त्यावेळेस मी बरेच सारे काय काय सांगत असते. सो जेव्हा साईट असते तेव्हा काही काही स्टुडंट आमच्या बरोबर येतात सुद्धा. ओके, अभिलाषा मॅम, डू यू हॅव एनी क्वेश्चन्स फ्रॉम आवर MLA मेंबर्स? येस. एक लास्ट क्वेश्चन आहे जागृती सोनवणे. इलेक्ट्रिसिटी बिल नेमकं झिरो कसं होतं? सोलर पीव्ही वापरून किती खर्च येईल, असा प्रश्न आहे. ओके, येस, आपले युनिट्स पूर्णतः कमी होऊ शकतात. आम्ही त्याचा पूर्ण काय करतो, आधी बिलाचं अनालिसिस करतो, किती युनिट्स तुमचे येतात, त्यानुसार त्याची एक्झॅक्ट कपॅसिटी काढतो. त्यामुळे तुमचं जे जेवढे युनिट्स आहेत तेवढीच ती कपॅसिटी असते आणि तुमचं वर्षभराचं झिरो कसं येईल असं कॅल्क्युलेट करूनच आपण ती कपॅसिटी इन्स्टॉल करतो. आणि त्याच्यात नेट मीटरिंग होऊ शकतं की जेणेकरून आपण MSEB बरोबर एक अग्रीमेंट करतो आणि जेवढे युनिट जनरेट होत आहेत ते युनिटला युनिट कॅन्सलेशन पॉलिसीने आपले युनिट्स हे पूर्णतः झिरो होऊ शकतात. आणि खर्च साधारण कपॅसिटीनुसार चेंज होतो. 40,000 ते 70,000 पर किलोवॅट असा तो खर्च येतो. किती कपॅसिटी आहे त्यानुसार तो, जशी कपॅसिटी वाढते तसा खर्च कमी होत जातो. आणि अजून काही मुद्दे त्यात ऍड होतात, ते म्हणजे फॅब्रिकेशन, तुम्हाला हाय राईज पाहिजे का छोटं पाहिजे, ते सुद्धा मुद्दे त्यात आहेत. तर त्यानुसार थोडंफार कॉस्टिंग मध्ये चेंजेस होऊ शकतात. ही जी मी कॉस्ट सांगितली ती कम्प्लीट प्रोजेक्टची सांगितली की 1 किलोवॅट करता किती लागते. आणि जर का ROI म्हणला तर 30 to 40% तो मिळतो आपल्याला. त्यामुळे एकदम बेनिफिशियल आहे. जर का आपण FD जर का आता बघितलं तर 5% आपल्याला बँक देते. त्या ऍज कम्पेअर टू आपण सोलरमध्ये जर का इन्व्हेस्ट केले तर 30 ते 40% आपल्याला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मिळते. सो नक्कीच आपण सोलरला स्विच होऊ शकतो. ओके, आणि वन लास्ट क्वेश्चन आहे तर मी सांगेन की तुम्ही 1 किलोवॅट बसवलं तर तुम्ही 15 झाडं लावण्याबरोबरच आहे वर्षाला. तर तुम्ही जितके किलोवॅट लावताय तेवढं तुम्ही प्लांटेशन करताय असंच त्याचा अर्थ होतो. CO2 एमिशन कमी करतो त्या अनुषंगाने. सोलर वरती डिशवॉशर, वॉशिंग मशीन, इस्त्री, मिक्सर, मायक्रोवेव्ह ही सगळी उपकरणं चालतील का? हो, ही सगळी उपकरणं आता जे तुमचं MSEBचं मीटर आहे त्याच्यावर तुम्ही जे वापरताय किंवा तुम्हाला फ्युचरमध्ये लोड वाढवायचा असेल तर तो सुद्धा लोड ते पूर्णतः घेऊ शकतं, कारण की आपण ऑन ग्रिड सिस्टीमच कनेक्ट करतो. सो आता त्या मीटरवर जे आहे ते आपण सगळं वापरू शकतो. आणि एक इनडायरेक्ट फायदा असा आहे की आपण जेव्हा सोलरला स्विच होतो तेव्हा आपण मायक्रोवेव्ह किंवा फ्रीज जास्त वापरतो. आपलं अल्टिमेटली गॅसचं जे कन्झम्पशन आहे आपल्याला रोज
वापरायला तो ते कमी होतं. कारण की एकदा आपण सूर्याकडनं वीज तयार करतोय तर आपण खाली इलेक्ट्रिकलवरची जी अप्लायन्सेस आहेत ती जास्त वापरली तर तेवढं तुमचं पटकन पेबॅक पिरियड निघणार आहे. अल्टिमेटली तुमचा गॅसचा खर्च कमी होणार आहे. आणि 25 वर्षाचं सांगताना मी असं म्हणेन की आता पुढे येणार आहेत त्या इलेक्ट्रिकल व्हेकलच येणार आहेत. सो ते चार्जिंग ह्याच्या थ्रू होऊ शकतं. तो जर का विचार केला तर तोही एक बेनिफिटच आहे की तो फ्युएल कॉस्ट 0 होणार आहे आपल्याला आपण आता सोलर बसवल्याने. थँक्यू फॉर बिंग सच अ स्पोर्ट गायत्री. लिटरली आम्ही जाईपर्यंत तुला प्रश्न विचारून बंडावले. सो ऑन दॅट नोट आय एम गोइंग टू से गुड बाय टू एव्हरीबडी. सगळ्यांनी आपली खूप खूप काळजी घ्या. शब्बा खैर आणि MLA जॉईन करा. देर इज नो अदर ऑल्टरनेटिव्ह अदर दॅन MLA. बाय एव्हरीबडी. सी यू व्हेरी व्हेरी सून. हॅपी वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे. बाय. बाय. थँक्यू सो मच. थँक्यू.